आगामी विधानसभा चुनाव की सरगर्मियों के बीच अब नवी मुंबई का सियासी पारा भी बढ़ता नजर आ रहा है। हाल ही में ऐरोली में नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के नेतृत्व में नवी मुंबई शिवसेना की ओर से ऐरोली और बेलापुर विधानसभा के पदाधिकारियों की आढावा बैठक संपन्न हुई, जहां इस दौरान उप जिला प्रमुख सुरेश कुलकर्णी, रामाशीष यादव, जगदीश गौते, मनोज हल्दनकर, शीतल कचरे, ज्ञानेश्वर सुतार तथा शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी तादाद में मौजूद थे। इस बैठक में शिवसेना ने जहां आगामी विधानसभा चुनाव को लेकर अपनी रणनीति तय की, वहीं कार्यकर्ताओं से लेकर तमाम मुख्य पदाधिकारियों ने भी ऐरोली से विजय चौगुले और बेलापुर से विजय नाहटा को अपना उम्मीदवार निश्चित किया और कहा कि होय आमचं ही ठरलंय। विजय चौगुले ने इस दौरान नाइक परिवार पर जमकर अप्रत्यक्ष कटाक्ष किया। विजय चौगुले ने कहा कि नवी मुंबई के बीजेपी के नेता पार्टी के लिए नहीं तो खुद के निजी स्वार्थ के लिए काम कर रहे हैं। उन्होंने कहा कि हमें आज विपक्ष या फिर बीजेपी ने कभी कोई तकलीफ नहीं दी, मगर नवी मुंबई में मौजूद प्राइवेट लिमिटेड कंपनी ने हमेशा ही हमें परेशान किया। आमचं ठरलंय की राजनीति के बीच विजय चौगुले ने भी तय कर दिया कि बेलापुर में विजय नाहटा तो ऐरोली से विजय चौगुले ही शिवसेना के उम्मीदवार होंगे। उघड उघड बेलापुर मध्ये एक जिल्हा प्रमुख बोलतो की आम्ही उभे राहणारच, आमचं ठरलंय। तर मी इथं काय ऐरोली का बांगड्या भरलेल्या आहेत का? आमचं पण ठरलंय, आम्ही पण ठरवलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐरोलीमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा घाबरणार नाही की आम्ही तोड द्यायला आम्ही सुद्धा इथे सज्ज आहोत। त्या ठिकाणी बोललं जातं सिटिंगच्या विरोधात तो अपप्रचार केला, नगरसेवकाच्या विरोधात अपप्रचार केला जातो। त्या ठिकाणी नाटा साहेब सुद्धा स्वतः आता तयारी केली। आम्ही दोन्ही ठिकाणी उभा राहायचा आम्ही संकल्प बांधलेला आहे। आता ती वेळ काळ आल्यानंतर आम्ही ते आम्ही दाखवून देणार आहोत। खरं पाहिलं तर आम्हाला वाटतंय की महायुती आहे, मुख्यमंत्री तिथं दिवस रात्र मेहनत घेतात, दोन्ही मुख्यमंत्री दिवस रात्र मेहनत घेतात। तर त्यावेळेस आपण या गोष्टी का बोलायच्या? या गोष्टी बोलायला लागतात। जे विजय चौगुले आज सत्तेमध्ये, तर मी तर बोलतो जर आज मुख्यमंत्र्यांचे जर माझ्या पाठीचे हात नसतात तर आज मी आतमध्ये असतो, बाहेर सुद्धा नसतो, आतमध्ये या लोकांनी आपल्याला जमा केला असता। कारण या 4-5 महिन्यात तशा गोष्टी घडल्या त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत। साधा आम्ही मंदिर बांधायला घेतलं तरी काही त्यांना फोन जातो, त्यांना मंदिराला नोटीस करा। तर ते जाऊ द्या, साध्या आमचे ज्या हाऊसिंग सोसायटीचा मी चेअरमन आहे त्याच्यासाठी इन्क्वायरी लावायला लावलं की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, यांनी भ्रष्टाचार केला आणि जसं गावड्यानं लटकवलं तसं मला लटकवायला बघतात। माझ्या नावामध्ये विजय आणि माझं नाव पण विजय। नवी मुंबईमध्ये विरोधी पक्ष आम्हाला त्रास देत नाही, आम्हाला काँग्रेसकडनं कधी त्रास झाला ना आम्हाला कधी शिवसेना उभाटाकडनं त्रास झाला। आम्हाला सर्वात जास्त बीजेपी कडनं पण आम्हाला त्रास झाला नाही, आम्हाला झालं हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनंच आम्हाला जास्त त्रास झाला। त्याच्यामुळे सांगायचं पण आम्हाला जे खरोखरच जे बीजेपीला मानणारे लोक आहेत ते सर्व आमच्या बरोबर त्या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरीने आले, आमच्या बरोबरीने राहिले, आमच्या बरोबरीने त्यांनी काम केलं। मग ते RSS असेल, बजरंग दल असेल, वेगवेगळे लोक असतील। म्हणून या ठिकाणी आता आपण पण शांत बसायचं नाही। त्या ठिकाणी नाटा साहेब आहे, या ठिकाणी मी आहे। आज त्या ठिकाणी जर एखादा जिल्हा प्रमुख तिकडे जर बोलत असेल, उभा राहणार तर त्यांचे कार्यकर्ते बोलत असतील आमचं ठरलंय, तर आमचे कार्यकर्ते का बोलत नाहीत, आमच्या कार्यकर्त्यांनी पण ठरवलंय, आमचं ठरलंय। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।